सुट्ट्या सुरू झाल्या की कुठेतरी जावंसं वाटायला लागतं. मग किती दिवस जायचंय, आपल्याकडे जास्त वेळ आहे का, हे सगळं बघत त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. त्याच्यापेक्षा जवळची छोटी छोटी छान ठिकाणं बघायला जायला काय हरकत आहे. तर आज आपण एक अशाच ठिकाणाबद्दल मी सांगतेय. पुण्यापासून खूप जवळ आहे, 1-1.5 तास अंतरावरती आहे. सातारा जिल्ह्यात लिंब या गावातून आपल्याला बारामोटेची विहीर हे खूप छान ठिकाण आहे. आणि ते म्हणजे तुम्ही जायला यायला तर कमीच वेळ लागतो, प्लस तिथे जेवणही छान मिळतं, व्हेज नॉनव्हेज. आणि ती विहीर आहे तर थोडीशी इतिहासाशी पण आपली ओळख होते. तर ह्या विहिरीला बारामोटेची विहीर म्हणतात, म्हणजे 12 ठिकाणाहून त्याच्यातून पाणी काढता येतं. म्हणजे ती विहीर किती मोठी असेल तर ते बघा तुम्ही. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना 15 किलोमीटर अलीकडे लिंब फाटा लागतो. तर तुम्हाला तिथे लिहिलेलं दिसेल लिंब. लिंब ह्या गावातून तुम्ही गेलात की तुम्हाला बारामोटेची विहीर जवळ पडते. तिथून गेल्यानंतर त्या विहिरीच्या इथे लांबून तुम्ही बघितलं तर तुम्हाला काहीही कळणार नाही की ही मोठी विहीर आहे इथे असं. तर या विहिरीचं वैशिष्ट्य आहे की ही ऐतिहासिक आहे. ह्याच्यामध्ये जे सगळे शिलालेख किंवा जे काही कलाकुसर केलेली आहे, फोटोमध्ये तुम्ही बघालच की ह्या विहिरीची रचना कशी आहे ती. ही विहीर शके 1641 आणि शके 1646 या दरम्यान बांधली गेली आहे. सौ वीरूबाई यांनी बांधल्याचा उल्लेख या विहिरीवर असलेल्या शिलालेखातून सापडतो. पृष्ठभागापासून म्हणजे जमिनीपासून काही पायऱ्या आहेत आणि मग खाली उतरून गेल्यानंतर ही विहीर आहे. आणि ही विहीर 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद अशी आहे. अष्टकोनी आकारातली आहे विहीर. इतर विहिरींपेक्षा एकदम वेगळ्या प्रकारची रचना असलेली ही विहीर सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरते. खूप लोक तिथे जातात आणि असा एक दिवसाचा तुम्ही छान तिथे टाइमपास करू शकता. आजूबाजूला पूर्ण शेती आहे. तिथं एक दोघं जण नॉनव्हेज व्हेज हे सगळं जेवणही देतात. आणि 3 स्तरावरती खरं म्हणजे या विहिरीची रचना आहे. सर्वात खालच्या स्तरावर विहीर आहे. तिथून 2 जिने वरती चढून आल्यानंतर दोन्ही हाताला जाणारे अंधारे जिने आहेत, 2 जिने आहेत. आणि ते जिने चढून आल्यानंतर एक असा कॉन्फरन्स हॉल सारखी रूम आहे. तिथे खोलीमध्ये जी खलबतं चालायची त्यावेळेला ती ऐतिहासिक दृष्टीनं आपल्याला सुद्धा खरं म्हणजे हे असं कुठेतरी असेल हे आपण कधीही कल्पना केली नाही की विहिरीच्या आतमध्ये. आणि तिथे इतकं थंडगार असतं, म्हणजे मी ती 2-3 वेळा बघितलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे. थंडगार असतं एकदम. आणि असा हा ऐतिहासिक वारसा असलेली विहीर बघताना आपण त्या खांबांवरची सुंदर नक्षीकाम, नंतर फुलापानाच्या नक्षीबरोबरच हनुमान, गणपती, अश्वारूढ व गजारूढ योद्धे अशी यांची कोरीव चित्र तिथे कोरलेली आहेत. या खोलीतून अजून 5-6 पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपण नेहमी जमिनीवरती येतो. म्हणजे ही विहीर अशी वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणून ह्या विहिरीला खूपच लोक पर्यटक भेट देतात. तर आपणही कधीतरी एक दिवस जर सातारा साईडला गेलो तर आपल्याला अजूनही काही पर्यटन स्थळं बघता येतात. तिथे चाफळ आहे, सज्जनगड आहे, पाचगणी पण जवळ आहे तिथून. आणि बारामोटेची विहीर कोणी असे 4ही एकत्र करून पण आपण बघू शकतो. पूर्ण एक दिवस आपला खूप छान जातो. श्रीमंत शाहू महाराजांनी भारतभरातून विविध जातीची आंब्याची रोपे आणून इथे लावलेली आहे. त्यामुळे इथे बाजूला एक छान आमराई आहे. त्या आमराईत पण आपण भटकंती करून येतो. आंब्याच्या दिवसात कैऱ्या मिळतात, आंबे पण मिळतात. बाजूला सगळी शेती असल्यामुळे ना एक वेगळाच फील आहे इथे. अशी खूप शहराच्या एक शांत जागा, शहरापासून लांब एक शांत जागा अशी ही विहिरीची जागा आहे. आंब्याची रोपं आणून लावली आहेत तिथे आणि त्या आंब्याच्या रोपांना पाणी पुरवठा करण्यासाठी ही विहीर बांधली गेली असं म्हणतात. आणि ॲक्च्युली ह्या विहिरीला 15 मोटा आहेत. त्यातल्या 12 मोटा चालू असतात आणि बाकीच्या 3 इमर्जन्सीसाठी त्या बंद ठेवलेल्या असतात. तर तिथून आता सध्या तरी पाणी काढतात लोक, पण बारामोटेची विहीर त्यावेळेला 12 मोटेतून पाणी काढलं जायचं. या विहिरीची माहिती कळली की खूप इतिहास तज्ज्ञ पण येतात त्याच्यावरती संशोधन करण्यासाठी.
मी पण आता एक पुस्तक वाचले की लिंब ह्या गावामध्ये वेगवेगळे जे काही उत्खननं झाली आहेत किंवा ही विहीर आहे, नंतर घाट आहेत कृष्णा नदीवरती, त्याचं पण एक परीक्षण करून त्याचा अभ्यास करून एकांनी पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची उल्लेख आहे. ते पुस्तक मी आताच वाचलं, म्हणजे या 15 महिन्याभरातच हे पुस्तक वाचलं आणि मी विकत पण घेतलेलं आहे. जर तुम्ही लिंबला गेलात, बारामोटेच्या विहिरीला गेलात, तर तुम्ही तसंच पुढे गेलात तर लिंब नंतर 2 ते 3 किलोमीटरवरती गोवे म्हणून एक गाव लागतं. ते लिंब गोवे म्हणतो त्याला. तिथे कोटेश्वराचं एक सुंदर मंदिर आहे आणि ते नदीच्या मध्यभागात आहे. त्या मंदिराच्या दोन्ही बाजूनी नदी पुढे वाहत जाते. पावसाळ्यात तर खूपच सुंदर दृश्य असतं. शिवरात्रीला इथे छान मोठी जत्रा भरते. मी ह्या सगळ्या गावांना भेटी दिलेल्या आहेत खूप वेळा. लिंब या गावामध्ये कृष्णा नदी वाहते आणि त्याच्यावरती 3 ते 4 मोठे घाट आहेत. खूप मंदिरं पण आहेत. तेही फोटो तुम्ही बघालच. आणि तशीच कृष्णा नदी पुढे गेल्यावरती गोवे हे गाव लागतं आणि गोवे या गावात कोटेश्वराचं मंदिर आहे आणि ते कोटेश्वराच्या मंदिराला दोन्ही बाजूनी विळखा घालून कृष्णा नदी पुढे वाहते. तो पण एक सुंदर देखावा असतो संध्याकाळच्या वेळेला. तर म्हणजे तिथे जर बसला तुम्ही जाऊन देवळाच्या बाहेर, तर दोन्ही बाजूला पाण्याचा खळखळाट असतो आणि शांत वातावरण असतं. अगदी साताऱ्यासारख्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करून पण ही सगळी ठिकाणं बघू शकता. तर मी असं रेकमेंड करते की 16 मोटेची 12 मोटेची विहीर, कोटेश्वर, पाचगणी, चाफळ, सज्जनगड ही सगळी ठिकाणं तुम्हाला 1-2 दिवसाच्या अंतराने करता येतात. आणि हवा पण खूप छान आहे. आत्तासुद्धा तिथे जर तुम्ही गेलात तर विहिरीपाशी पण खूप छान हवा असते. मस्त जेवण मिळतं, व्हेज नॉनव्हेज, जसं मगाशी मी सांगितलं तसं. तर तुम्ही 1-2 दिवसाची सुट्टी छान एन्जॉय करू शकता. तर नक्की भेट द्या आमच्या लिंबला आणि बारामोटेच्या विहिरीला.